शुद्ध तुझ हलताना मन फांदी पोळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ मी रेखा सदावर्ते, हे माझे यजमान. हल्ली यांना सारखं विसरायला होतं डॉक्टर. काय काय विसरतात? नातेवाईकांची नावं विसरतात, रोजच्या वस्तू विसरतात, बिलं भरायची असतात त्याच्या तारखा विसरतात, अनेक गोष्टी. तसं बरीचशी बिलं मीच भरते, नाहीतर निखिलला सांगते. निखिल तुमचा मुलगा? हो. IT इंजिनियर आहे. त्यांनीच तुमची अपॉइंटमेंट घेतली? हो, तो US ला असतो आणि तिथूनच शक्य होईल ते ऑनलाईन करतो आमच्यासाठी. नाही, निखिलने तुमची बॅकग्राऊंड मला सगळी समजावून सांगितली आहे. तुमची मुलगी असते नागपूरला, यांना मुलं नाना म्हणतात. 10 वर्षापूर्वी पोस्टातनं रिटायर झाले, माइल्ड डायबिटीस आहे, गोळ्या चालू आहेत वगैरे वगैरे. तुम्ही शिकवता ना? हो, 4 वर्षापूर्वी रिटायर झाले मी. रिटायर झाली पण शिकवते अजूनही. हे बरं लक्षात आहे तुमच्या. तुम्ही कसे आहात नाना? तसा बरा आहे पण हो विसरायला होतं खरं. म्हणजे तसं म्हणाल तर मला आठवतं तेव्हापासून मी तसं विसराळूच आहे. तो प्रेमसन्यास नाटकातला गोकुळ म्हणायची माझी आई मला. तो कसा त्या नाटकामध्ये सांगितलेली कामं लक्षात ठेवण्यासाठी उपरण्याला गाठी मारून ठेवतो आणि नंतर मग कुठली गाठ कुठल्या कामासाठी आहे हेच विसरतो. तशी गत व्हायची माझी. काय ऑफिसमधनं घरी येताना हिनं सांगितलेली कामं विसरायचो. नातेवाईकांची लग्न, नंतर ह्या समारंभाच्या तारखा विसरायचो. अहो, मुलांच्या वाढदिवसाची तारीखही मीच आठवण करून देते आदल्या दिवशी. हो, पण हल्ली काय होतं, मी नावं विसरतो ना डॉक्टर, ते फार संकोचायला होतं. म्हणजे रस्त्यात एखादं कोणीतरी भेटतं आणि माझी विचारपूस करतं आणि मला काही केल्या त्या सद्गृस्ताचं नावच आठवत नाही. म्हणजे मी चेहऱ्यावर बळेबळे हसू आणतो पण तिथं माझा मेंदू जुन्या फाईली हुडकत बेजार होतो. तर परवाच नाही का रस्त्यात एकदम समोर येऊन उभा राहिला तो, हे नाव विसरलो. हल्ली रस्तेही विसरतात. अहो, घरचा रस्ता? नाही, घरचा रस्ता नाही. बघा, 2 स्टॉप पुढे आमचे ते ग्राहक पंचायतचे बाबा संपत राहतात. हां, म्हणजे एकेकाळी त्यांच्याकडे माझं खूप येणं जाणं होतं. हो, त्यांचीच गल्ली विसरलो मी. हो, मध्ये काय झालं, आमचे ते हिशेबावरून काहीतरी ताणाताणी झाली. हां, आणि त्यातनं मी मग अंगच काढून घेतलं. आता एकेका ही गोष्टीतून अंग काढून घेणं चांगलंच नाही का? तसं मग यांची वाट विसरणं ही क्रमप्राप्तच आहे. नानांचा सेन्स ऑफ ह्युमर मात्र जबरदस्त आहे. सेन्स ऑफ ह्युमर टोमणे मारायला बरा पडतो हो, पण रोजच्या जगण्यात त्याचा काय उपयोग आहे? रस्त्यात भेटलेल्या माणसाचं नाव विसरले एवढं ठीक आहे, पण आपल्याच नातवाचं नाव विसरायचं? अगं विसरलो नाही मी, ते रजिस्टर झालेलं नाही आहे मेंदूत. विहान नाव ठेवलं त्यांनी, विहान. बघ, आठवलं की नाही? काय वेळ काळ निघून गेल्यानंतर आठवतं हे नाव. खरं ना, मी सोम नाव सुचवलं होतं. सोम म्हणजे चंद्र. म्हणजे उच्चारायला सोपं, आठवायला सोपं.
पण नाना तिकडे जाऊन त्या सोमचं सॅम झालं असतं. तेच म्हणत होती सुनबाई. आता ती त्यांची सोय बघेल की तुमची? मला यांच्या विसरण्याची काळजी वाटते हो डॉक्टर. परवा ना दुपारी झोपेतून उठले आणि सरळ दात घासायला लागले. अगं तू पडदे ओढून इतका अंधार केला होतास की मला जाग आल्यावर ते दिवस आहे का रात्र ते समजे ना. बरं मला उठून आता ना कुठं जायचं ना यायचंय. पत्ता न लिहिलेल्या पाकिटासारखं पोस्टाच्या पेटीत पडून राहिलेलं आयुष्य. म्हणजे मी प्रेषक आहे का प्राप्त करता हेच समजत नाही. अहो जिथे पोस्टासारखं शासनाचं एवढं महत्त्वाचं खातं कालबाह्य झालं तिथे मी कोण? 19 वर्ष तार खात्यात काढली. म्हणून आता मोबाईल आल्यानंतर आम्ही इतके हास्यास्पद झालो की लोक तार करायचे आणि लगेच तार मिळाली का असं मोबाईलवर विचारायचे. हळूहळू तार खात्याच्या तारा तुटत गेल्या, पोस्टाच्या पेट्या गंजत गेल्या. आता फक्त सरकारी नोटिशी पुरते उरलो आम्ही. आता एखाद्या रिकाम्या फ्रेमचा पत्ता मिळाला की हार घालून मोकळे. फ्रेमची चौकट कोणाला चुकली आहे, पण त्या चौकटीत जाण्यापूर्वी आयुष्याच्या चाकोरीत नीट जगायला हवं ना, त्याविषयी बोलतोय आम्ही. बघा ना सगळंच हसण्यावारी नेतात हो. अगं पण चेहरा आंबट करून गोड आठवणी जागृत होणार आहेत का डॉक्टर? मुलांवर भार नको असं आपल्या दोघांनाही वाटतं ना. मग आपल्यालाच दोघांना एकमेकांकडे बघायला पाहिजे ना. त्यासाठी तब्येतीला जपायला नको. डॉक्टर माझ्या बीपीलाही 35 वर्ष झाली आता. गुडघेदुखी सांधेदुखी मागे लागली आहे. माझ्याकडून सुद्धा आता व्हायला पाहिजे ना. अहो हे कुठे गेले ना की इकडे माझ्या जीवाला घोर लागतो आणि तिकडे मुलांना टेन्शन येतं. माझी काय चूक? म्हणजे मी काय करू त्याला? हे म्हणजे ताप येणाऱ्या माणसाला तुला ताप कसा आला असं विचारण्यासारखं आहे. नाना रेखा, ही एक वयानुरूप होणारी मेंदूची झीज आहे, नॉर्मल एजिंग, ज्याला आमच्या भाषेत माइल्ड कॉग्निटिव्ह इम्प्रुव्हमेंट असं म्हणतात, MCI. चला माझ्या विसराळूपणाला पत्ता तर मिळाला, नाहीतर ग्राहकांनी घ्यायला नकार दिलेल्या नॉट पेड पाकिटासारखं वाया जायचं. थांबा हो तुम्ही. डॉक्टर ते MCI काय म्हणालात? MCI म्हणजे स्मरणशक्तीची सौम्य झीज. मगाशी नानांनी नातवाचं नाव न आठवण्याचं जे कारण सांगितलं ते अगदी शास्त्रीय आहे. म्हणजे रजिस्ट्रेशनच जर झालं नसेल तर आठवण कशी येईल? रजिस्ट्रेशन, रिटेन्शन आणि रिकॉल हे स्मरणाचे 3 टप्पे आहेत. म्हणजे नोंद, साठवण आणि पुनरुक्ती. आता त्याच्यातली जर नोंदच झाली नाही तर साठवण आणि आठवण या दोन्ही गोष्टी अशक्य. आणि नोंद होते ना ती सुद्धा इतर अनेक घटकांवरती अवलंबून असते. म्हणजे एखाद्याचं नावच जर मला आवडत नसेल तर ते ऐकताना मनाची एकाग्रता नसते. किंवा मी जर खूप थकलेलो असेन तर त्याचं रजिस्ट्रेशन नीट होत नाही. मग नोंदच जर झाली नाही तर पत्ता कसा सापडणार? आणि वयोमानानुसार आपल्या मेंदूचा जो नोंद विभाग आहे त्याची शक्ती कमजोर होत जाते. रजिस्टर भरत जातं, त्याच्यामुळे नवीन एखादी गोष्ट शिकणं अवघड होऊन जातं. म्हणजे मग नवीन काहीच शिकता येत नाही? नाही, असं अजिबातच नाही. नवीन काही शिकण्याची पराकोटीची उत्सुकता असेल तर ती उत्सुकता आणि आवड रजिस्टरमध्ये नोंद करण्या इतपत जागा शोधून ठेवते. पण त्याच्यासाठी मेंदू मात्र सक्षम असला पाहिजे. त्यासाठी डायबिटीस कंट्रोलमध्ये असला पाहिजे. गोळ्या वेळेत घ्यायच्या. नाना तुमचं डायबिटीस कसं आहे? डायबिटीस त्याच्या जागी ठीक आहे, मी माझ्या जागी ठीक आहे. नाटकाची केवढी आवड होती त्यांना, पण आता त्यालाही नाही म्हणतात. नाही, नाटकाच्या आवडीवरून आठवलं, मी एकदा नाट्य मंदिराजवळून चाललो होतो. हां, नाटकाची बस दिसली म्हणून मी नाट्य मंदिरात शिरलो. त्या कॅन्टीनवाल्यानं मला बघितलं. माझ्या नाट्यप्रेमाचं त्या कॅन्टीनवाल्याला कोण कौतुक. मी त्याला विचारलं, का रे आज कुठलं नाटक आहे इथं? तर तो म्हणाला, आज बगैर शक्कर नाटक आहे. म्हणून मी त्याला विचारलं, म्हणजे रे काय? तर तो म्हणाला, आजचे सगळे कलाकार बगैर शक्कर चहा मागणारे आहेत. अहो भावबंधन नाटक होतं, त्यामुळे सगळे कलाकार सिनियर सिटीजन्स. आमच्या आयुष्याचं नाटकही आता बगैर शक्कर झालंय. इंटरेस्टिंग.
रेखाताई, तुमची, नानांची, माझी, आपल्या सगळ्यांचीच बॅटरी आता हळूहळू डाऊन होत जाणार आहे. तिला सातत्याने तिला आवडतील त्या गोष्टी देऊन आपल्याला रिचार्ज करत राहायला पाहिजे. नाविन्य आणि सातत्य यामध्ये संतुलन ठेवा. त्याच्यासाठी BP कंट्रोलमध्ये ठेवा, डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवा, गोळ्या वेळेत घेत जा. आणि बगर शक्कर चहा काय किंवा नाटक काय, नानांना दोन्ही आवडतं, हो की नाही? ऐकलत ना, सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. तुम्ही शिकवा बाई, मी शिकतो. माझी इंटरव्हलची वेळ झालेली आहे. तर हे प्रीती, येस सर. जरा हेमंतला आत पाठव. ओके. हेमंता, जरा नानांना वॉशरूमला घेऊन जा. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? म्हणजे डिमेन्शिया, अल्झेमर्स वगैरे काही? बघूया आपण. काही आपण टेस्ट करून घेऊया, MRI करूया, एखाद्या चांगल्या न्यूरोफिजिशियनला आपण भेटूया, त्यांचा सल्ला घेऊया. ठीक आहे? मला तर विसरणार नाहीत ना ते? हे बघा, असला काही विचार करू नका. तुम्हीच म्हणालात ना की ते पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहेत. मग त्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी नको का घ्यायला? नानांचा विचार जरूर करा, पण स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. ठीक आहे? या नाना, या. तुमचेच रिपोर्ट्स बघत होतो. नमस्कार, मी मानसी, नानांची मुलगी. हो, नागपूर. हो. बसा. थँक्यू. आज आई नाही आल्या? नाही, आईला म्हटलं आज तू घरी थांब, मी बाबांना घेऊन जाते. बरोबर. त्यानिमित्ताने मलाही तुम्हाला काही गोष्टी विचारता येतील. नाना, काय सांगू? चहा कॉफी काय घेणार? नाही, मी कॉफी घेऊन आलोय. बर. बगर शक्कर नाटक पाहिलं की नाही? कुठे हे घराबाहेर सोडत नाहीत ना. माझ्यावर देखरेख करायला पहारेकरी म्हणून माझी लेक आली आता. नाना वरचे वर विसरायला लागलेत. काल आंघोळच नाही केली, झाली म्हणाले. परवा तर जेवण झाल्याचंच विसरले. किल्ल्या, चष्मा, रिमोट कुठेही ठेवतात आणि मग नंतर स्वतः शोधत बसतात. स्वस्त झोपतही नाहीत रात्रीचे. सारखी काहीतरी खुडबुड चालू असते. आईची झोपमोड होते अशानं. ह्यांचे हे सगळे प्रकार पाहून ती जास्तच खचायला लागली. डॉक्टर, आपण त्यांना काही ब्रेन टॉनिक वगैरे नाही का देऊ शकत? अहो, टॉनिकने शरीराला ताकद मिळत नाही, ब्रेनला कुठनं मिळणार? ब्रेन टॉनिक फायदेशीर असतं ते विकणाऱ्याला. हेच सांगतो. अरे त्या शरीराला अभिषेक करायला ती काही देवघरातली मूर्ती आहे का? आणि जेवायचं म्हणाल तर मला भूक नसते तरी आग्रह करते ती. हो, आणि मला घराच्या बाहेर कुठे जायचंच नाही आहे, तर मग ते आंघोळ, जेवण काय गरज आहे? हां, आता ते किल्ल्या, रिमोट म्हणाल तर मी विसरतो. हो, पण मी विसरतोय हे मला आठवते, तोवर काही घोर नाही. मानसी, नानांचं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे. आपण विसरतो या गोष्टीची त्यांना जाणीव होते ना, तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत. किल्ल्या मिसप्लेस करणं हा एक वयानुसार होणारा मेमरी लॉस आहे, पण ते ऑडली मिसप्लेस करणं म्हणजे किल्ल्या चुकून फ्रीजमध्ये ठेवणं, मग गोष्टी ॲबनॉर्मल आहेत. ग्रॉस मेमरी डिस्टर्बन्स. आता ही मेमरी लॉसची प्रक्रिया लांबवण्यासाठी मी काही अगदी छोट्या छोट्या टिप्स देणार आहेत, त्या लक्षात ठेवायच्या. नानांना रोज एक शब्दकोडं सोडवायला द्यायचं. त्यांच्या खोलीमध्ये ठळक अक्षरात दिसणारं एक कॅलेंडर लावायचं. तुमचा एखादा फॅमिली फोटो लावा. रोजचं रुटीन त्यांना कळेल आणि दिसेल अशा भाषेमध्ये भिंतीवरती चिटकवून ठेवा. त्यांना किल्ल्या, मोबाईल, चष्मा यासाठी एक पाऊच करून द्या आणि तो भिंतीवरती लावा. उगाच ते टेबलावरती आणि ड्रॉवरमध्ये नको. त्यांना त्यांच्या मित्रांना भेटू द्या आणि रात्री तुम्ही सगळे एकत्र जेवत जा. काय ग, लिहून घेतेस? तुलाही विसरायला होतं का? नाना, तुम्ही पण ना. नाही, मला आनंद आहे की नानांमधला खट्याळपणा अजून जिवंत आहे, जागा आहे. हे बघा, प्रॉब्लेम सगळ्यांना येतात हो, पण त्या प्रश्नांकडे आपण हसून बघितलं ना की आपला त्रास कमी होतो.
डॉक्टर मी नानांना माझ्या घरी न्यायचं म्हणते, पण ते ऐकतच नाही आहेत. नाही 2-4 दिवसासाठी ठीक आहे. ही म्हणजे नेहमीसाठीच म्हणते. कायमचं कसं राहणार? नाना, अहो 100 वर्षांचं झाड हे रिप्लांट करतात. माझे मिस्टरही म्हणतात त्यांना नागपूरला घेऊन ये म्हणून. आणि आई किती दिवस करणार तुमचं? तिची तब्येत बरी नसते. पण तिची इच्छा असल्या तर तिला नाही, मी राहीन इथं ओल्ड एज होममध्ये. निखिलला काय वाटेल? त्याच्या माघारी मी यांना वाऱ्यावर सोडलं. बरं, अमेरिकेलाही जायला तयार होत नाहीत. ओल्ड एज होम म्हणे. अगं आपल्या भागात किती सुंदर रिसॉर्टसारखी ओल्ड एज होम्स आहेत. काय वाईट आहे त्याच्यामध्ये? तुम्ही मुलांसाठी पाळणाघरं स्वीकारलीत, मग आम्हाला ओल्ड एज होममध्ये ठेवायला काय नकोसं वाटतं? आता आम्ही नर्सिंग केअर पुरते उरणार, आमची लहान बाळं होणार. इतकी वर्ष आम्ही स्वतःच्या हाताने केलं. आता एका जागी बसून मस्त स्वतःचे लाड करून घेणार. कुणी आमची दाढी करते, कोणी दूध देते, कोणी आम्हाला पेस्ट पाजते, कोणी गोळ्या देते, कोणी अंग पुसते. आम्ही मस्तपैकी ताणून दिलेली आहे. फक्त माझ्या आवडीनिवडीची यादी तिथं द्या हां, आणि आठवणीनं चहामध्ये साय टाका म्हणावं. नाना, अहो उलट तुम्हाला चहात साय घातलेली आवडत नाही, हो ना? आवडते ना. का आवडत नाही? हे चुकीचं आहे. आवडी निवडी तरी लक्षात राहायला हव्याच. हो हां, आमची इंटरव्ह्यू झाली. लिफ्ट कुठे आहे? वॉशरूम नाना बाहेर असेल. थांबा, मागच्या वेळेस आमचा हेमंत त्यांना घेऊन गेला होता, त्यांना माहिती आहे कुठे येते. हेमंत, नानांना वॉशरूमला घेऊन जा जरा. नाना तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस तुम्हीच गेलो होतात ना? हो हां. डॉक्टर, माझी अशी इच्छा आहे की नागपूरला जाण्यासाठी तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करावं. तुमचं ऐकतात ते? मानसी, मी त्यांच्यासमोर बोललो नाही, पण त्यांना आता नागपूरला नेणं त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य होणार नाही. का? हे बघ, त्यांचे रिपोर्ट्स पाहिलेत मी. कदाचित ही डिमेन्शियाची सुरुवात असू शकते. अशा वेळेस आपल्या रुटीनमध्ये, परिसरामध्ये झालेला मोठा बदल त्यांना नको असतो. आपला मेंदू व आजूबाजूच्या परिसराचा वेध घेत घेत आपल्या जाणीवा सजग करतो. वयोमानानुसार मेंदू कमजोर होत जातो. आता नानांना नाटक आवडायचं. मी तुला नाटकाचं उदाहरण देतो. तू कलावंत आहेस, तू प्रयोगाला गेलास आणि तुला न सांगता, न कळवता अचानक नाटकाचं नेपथ्य बदललं गेलं किंवा तुझे सहकलावंतच बदलले गेले, तर तुझ्यातल्या कलावंताचं काय होईल? तो गोंधळून जाईल ना. त्यामुळे अशा प्रकारचा आजार असलेला माणूस, पेशंट, अशा गोष्टींनी पटकन गोंधळून जातो, भ्रमित होतो. त्याच्यामध्ये भीती, नैराश्य निर्माण होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्या नेपथ्यामध्ये आणि सवयीच्या ओळखीच्या माणसांमध्ये कुठलेही बदल करू नका. नाना, एखादं बिगर शक्कर नाटक पाहिलं की नाही इतक्यात? डॉक्टर, हा निखिल गेल्या आठवड्यातच आला US हून. आपण बोललोय बराचसा. हो, आय एम सॉरी, मी तुम्हाला खूपदा त्रास दिलाय. अशा वेळी हे दूर राहणं खूप अस्वस्थ करतं डॉक्टर. पण मनाने तुम्ही जवळच होतात. डॉक्टर, इतक्या दिवसात तुमच्या बोलण्याने त्यांच्या चेहऱ्यावर जरा तरी ओळख आली. आता अगदीच थिजल्यासारखे झाले तो. कपडेही नीट घालता येत नाहीत त्यांना, जेवण भरवावं लागतं, आंघोळ तर आधीच घालावी लागत होती. आई नाही आले तुमच्या? आई महिनाभरापूर्वी गेली डॉक्टर, हार्ट अटॅक. तेव्हापासून नाना जरा जास्तच डिटोरिएट झालेत. सॅड. मला खरंच खूप वाईट वाटतंय. नाही, त्या दोघांची जुगलबंदी ऐकत राहावी असं वाटायचं. डॉक्टर, आपण आपलं जगणं जगत असतो.
आई वडील असणं म्हणजे दूर कुठेतरी एक मैफिल चालू असल्यासारखं वाटायचं. आता आई गेली आणि नाना असून नसल्यासारखे. एरवी आईचं जाणं सहन नसते करू शकले ते. असं वाटतं म्हणून तर त्यांनी स्वतःला विस्मृतीत लपेटून घेतलं नसेल. आईचं जाणं कळलंय का त्यांना? कधी वाटतं कळलंय, कधी वाटतं कळून घेणं टाळलंय. डॉक्टर, आता पुढे काय? ही नीड्स नर्सिंग, दॅट्स ऑल. तुम्ही देतच आहात. डिमेन्शियावरती जगभरात प्रचंड प्रमाणात संशोधन चाललंय. सायन्स विल गेट हिज ब्रेक थ्रू. तोपर्यंत आशावादी असणं हेच एक आशास्थान आहे. डॉक्टर, मी त्यांना नागपूरला घेऊन जाऊ शकते का आता? किंवा मी US ला? तुम्ही आता त्यांना कुठेही घेऊन जाऊ शकता, जगाच्या पाठीवर. आता नेपथ्य न बदलण्याचं पथ्य नाही. त्यांचं परिसर भान सुटलंय. आत्मभान आहे, पण तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. पण कधी कधी जिथपर्यंत शब्दांची भाषा पोचू शकत नाही, तिथे स्पर्शाची भाषा पोचते. दिवसातनं किमान 2 वेळा तरी त्यांचा हात हातात घ्या. हळू बोला त्यांच्याशी. एक रुटीन लावून घ्या आणि स्वतःला अपराधी वाटून घेऊ नका. तुमच्यासारखी सेन्सिटिव्ह मुलं त्यांना मिळाली हे खरं तर त्यांचं भाग्य आहे. त्यांनी जे शिक्षण तुम्हाला दिलं त्याचं चीजच केलं तुम्ही. आई वडिलांना अजून दुसरं काय हवं असतं? आणि उद्या पुढे जाऊन तुम्ही तुमच्या मुलांसाठी तेच करणार आहात. सो डोंट फील गिल्टी. नाना, काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा, थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा. अब क्या बोलना साहब, बूढ़ी है, अब सगी हो या सौतेली, इंसानियत तो जतानी पड़ती ना साहब, है क्या नहीं? लेकिन तुम्हारी इंसानियत का सारा बोझ तुम्हारे बीवी के सर पे है. होई मन शुद्ध तुझ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.